कुलदेवी जर कोणाला माहिती नसेल आणि त्यांनी तुम्हाला कॉल केला किंवा आकाशिक मधनं प्रयत्न केला चेक करायला की कुलदेवी कोणती आहे, बरोबर, सो त्यात उत्तर आपल्याला मिळतं का? डेफिनेटली उत्तर मिळतं आपल्याला. तुमचे आराध्य देव कोण आहे किंवा तुमची कुलदेवी कोण, कुलदैवत. आणि काही जणांना असं असतं की तुम्ही या देवाचं करा किंवा तुम्ही कुठल्या देवाची आराधना केली पाहिजे. तुम्हाला ते बेनिफिट म्हणजे तुमचे आराध्य देव कोण आहे हे त्यात तुम्हाला रेकॉर्ड्समध्ये चांगल्या प्रकारे कळतं. मी पुन्हा त्या माणसाला विचारलं की नेमकं भांडणं म्हणजे काय, तुला काय सांगायचं आहे. मग त्यांनी मला सांगितलं की यांच्या घरात 2 मुली आहेत, सारख्या भांडतात एकमेकींसोबत आणि आज पण त्यांचं भांडण झालं म्हणून मी घरातून बाहेर पडले. मग त्यांनी एक नवस बोलला होता. त्यांना त्यांच्या घरात त्यांची काहीतरी एक मावशी होती, त्यांच्या आजाराकरता म्हणून त्यांनी नवस बोलला होता, पण तो नवस त्यांनी पूर्ण केला नाही. आणि त्यांनी नवसामध्ये असं बोललं होतं की मी तुझं परडे भरीन, देवीचे परडे भरतात. त्याने बोललं होतं की देवीचे परडे भरीन मी, असं नाहीतर आमच्या घरामध्ये असं असं होईल मी नाही हे केलं तर. सारा सोपा उपाय सांगते. शीतला माता माहिती असेल, शीतला देवीची आराधना करायची. तिला आपण दही भात म्हणा किंवा गोड नैवेद्य हे तिला दर शुक्रवारी अर्पण करायचा, त्यामुळे ती प्रसन्न होते. यावेळेस हे सर हैदराबादमध्ये होते आणि हैदराबादला एक मारुती मंदिर आहे मोठं, आता मला नाव नाही सांगता येणार इथे. सो ते म्हटलं की मारुती मंदिरामध्ये असं होतं, मी नवस बोललो होतो की मला मुलगा होऊ द्या, मी ही तुमच्याकरता ही गोष्ट पूर्ण करीन. आणि त्यांनी ते केलीच नाही, ते विसरून गेले. आणि ते हैदराबादवरून नंतर गुजरातला शिफ्ट झाले जेव्हा, त्यावेळेस टोटली ब्लँक, त्यांना सगळं पूर्णपणे विसरून गेले होते. तुम्ही घर चेंज करण्यापूर्वी जरी मला त्या घराचा ॲड्रेस म्हणा किंवा पिनकोड आणि त्या ओनरचं नाव जर पाठवलं, जे कोणी व्यक्ती असेल घराचे मालक त्यांचं, त्यात आपण चेक करू शकतो की घराची एनर्जी कशी तुम्हाला सूट करेल की नाही करणार. सो मग ते आपण सांगू शकतो क्लिअर की तुम्ही घर घ्या की अगर नका घेऊ. तर मंदिरात जाऊन फक्त तुम्हाला इतकं म्हणायचं आहे की हे देवी आहे, म्हणजे आजपासून मला माझी कुलदेवी माहिती नाहीये, त्यामुळे मी तुझ्या शरणी आले आहे. आजपासून मी तुलाच माझी कुलदैवत मानून तुझी आराधना करणार आहे. तर माझं जे काय असेल चांगलं वाईट सगळं तू तुझ्या आज्ञेने घडू लाईफमध्ये माझ्या. आणि मग रेकॉर्ड्समध्ये मला असं दिसलं की तो सोफ्यावर झोपला आहे, चेक केल्यावरती सोफ्यावर झोपला आहे. आणि मला असं दिसलं की तो वन साईड झोपला आहे आणि असं एक लेडीज दिसली असं मला व्हाईट साडीमध्ये, असं प्युअर अशी गोल्डन व्हाईट साडी त्या बाईच्या अंगावरती. पण तिचं पूर्ण असं वर्णन सगळं दिसलं. आणि त्यात असं दिसलं की ती लेडीज त्याचा खांदा धरून असं ओढती, त्याला एक हात धरून त्याला ती असं ओढतीये की चल माझ्यासोबत. म्हणजे मला ते कळच ना की नेमकं काय होतं. मग तेव्हा पुढे अजून पुढे रिडिंगमध्ये गेल्यावर असं जाणवलं. मी विचारलं की या कोण आहेत, तर मला असं आन्सर आलं की ही त्याची आई आहे.